हॅलो दोस्तों, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज खूप महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। रेशन कार्ड धारकांसाठी सध्याची सर्वात मोठी बातमी म्हणजे रेशन कार्ड ई-केवायसी। जर तुम्ही तुमच्या रेशन कार्ड मधील प्रत्येक सदस्याची ई-केवायसी पूर्ण केली नाही तर तुमचं रेशन बंद होऊ शकतं किंवा त्या सदस्याचं नाव रेशन कार्ड मधून कमी केलं जाऊ शकतं। त्याचबरोबर अनेकांना कुटुंबातील नवीन सदस्याचं किंवा नवीन सुनेचं नाव नोंदवायचं असतं। ते कसं करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आधी पाहूया ई-केवायसी बद्दल। ई-केवायसी म्हणजे काय तर तुमच्या रेशन कार्ड वरील माहिती तुमच्या आधार कार्डशी जुळणे आवश्यक आहे। यासाठी तुम्हाला कुठेही ऑनलाईन फॉर्म भरण्याची गरज नाही। नंबर 2, तुम्हाला तुमच्या जवळच्या रेशन कार्ड दुकानात, स्वस्त धान्य दुकानात जावे लागेल। नंबर 3, तिथे असलेल्या ई-पॉस मशीनवर राशन कार्ड मधील प्रत्येक सदस्याला आपला अंगठा म्हणजे फिंगरप्रिंट लावावा लागेल। 4, अंगठा जुळला की तुमची ई-केवायसी यशस्वी होईल। कुटुंबातील सर्व सदस्यांनी तिथे जाऊन आपला अंगठा लावणे अनिवार्य आहे, तर त्याचं नाव रेशन कार्डसाठी पात्र राहील। आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे, नवीन नाव कसं वाढवायचं? नंबर 1, कागदपत्रे। जर लहान मुलाचं नाव नोंदवायचं असेल तर त्याचं जन्म प्रमाणपत्र आणि आधार कार्ड आवश्यक आहे। जर नवीन सुनेचं नाव लावायचं असेल तर लग्नाचा दाखला आणि माहेरच्या राशनमधून नाव कमी केल्याचा दाखला म्हणजे कॅन्सलेशन सर्टिफिकेट लागते। 2, प्रक्रिया। तुम्हाला तुमच्या तालुक्यातील तहसील कार्यालय किंवा पुरवठा विभाग सप्लाय डिपार्टमेंट मध्ये जाऊन फॉर्म नंबर 3 भरावा लागतो। 3, हा फॉर्म भरून सोबत वरील कागदपत्रे जोडली की काही दिवसात तुमच्या रेशन कार्ड वर नवीन नाव अपडेट होतं। आता काही ठिकाणी ही सुविधा आपले सरकार पोर्टल वरून ऑनलाईन देखील उपलब्ध झाली आहे। मित्रांनो, ही केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख जवळ येत आहे, त्यामुळे लवकरात लवकर रेशन दुकानात जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करा। जर एखाद्या सदस्याचा अंगठा जुळत नसेल तर आधार केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक अपडेट करून घ्या। रेशन कार्ड मध्ये नाव वाढवण्यासाठी किंवा बदल करण्यासाठी सध्या कोणतीही फी घेतली जात नाही, त्यामुळे कोणालाही जास्तीचे पैसे देऊ नका। तर ही होती रेशन कार्ड बद्दलची महत्त्वाची माहिती। तुमची ई-केवायसी पूर्ण झाली आहे का किंवा नाव नोंदणीत काही अडचण येत आहे का हे कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कल्पना इन्फो मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।